नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन ह्या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. या विशाल सृष्टीत प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतो आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, प्रत्येक व्रत एक गूढ अर्थ घेऊन येतं. एकादशी ही फक्त उपवासाची तिथी नाही, ती आहे आत्मशुद्धीची संधी, मनाला स्थिर करण्याचा मार्ग आणि ईश्वराशी नातं जोडण्याचा पूल. पण या सर्व एकादशीमध्ये एक अशी एकादशी आहे जी फक्त पापांचा नाश करत नाही, तर मनाला मोह या जाळ्यातून मुक्त करते, जी आपल्या अंतर्मनातील लोभ, अहंकार, वासना आणि आसक्ती या सगळ्यावर विजय मिळवायला शिकवते. ती म्हणजे मोहिनी एकादशी. हीच ती पवित्र तिथी आहे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी एक अद्भुत, मोहक आणि दिव्य रूप धारण केलं. मोहिनी अवतार, एक असं रूप ज्यानं दानवांनाही भुरळ घातली आणि धर्माचा विजय निश्चित केला. देव आणि दानवांच्या संघर्षात जेव्हा अमृतासाठी युद्ध होणार होतं, तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या बुद्धीनं आणि मायेमुळे संपूर्ण परिस्थिती बदलून टाकली. ही कथा फक्त देवदानवाची नाही, ही कथा आहे आपल्या मनाची, आपल्या मोहाची आणि त्या मोहावर विजय मिळवण्याची. आज आपण या भक्तिमय प्रवासात जाणून घेणार आहोत मोहिनी एकादशीचं खऱ्या अर्थाने महत्त्व, व्रत करण्याची योग्य पद्धत, पौराणिक कथा जी आपले आयुष्य बदलू शकते, दिव्य मंत्र, प्रभावी श्लोक आणि हृदयाला स्पर्श करणारे अभंग. तर शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित ही एकादशी तुमचं आयुष्य बदलू शकते. श्री विष्णूच्या चरणी वंदन करून आपण या पवित्र भक्तिप्रवासाची सुरुवात करूया. आता आपण जाणून घेऊया या पवित्र मोहिनी एकादशीचं खऱ्या अर्थाने महत्त्व. हिंदू पंचांगानुसार ही एकादशी येते वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात. पण ही फक्त एक तिथी नाही, ती आहे आत्मपरिवर्तनाची संधी. मोहिनी. मोहिनी हा शब्द ऐकताच आपल्या मनात एक सुंदर, आकर्षक रूप उभं राहतं. मोहिनी म्हणजे मोह निर्माण करणारी, आकर्षणाने बांधून ठेवणारी. पण इथे एक गूढ सत्य दडलं आहे. जिथे मोह आहे तेथे बंधन आहे आणि जिथे भगवान विष्णू आहेत तेथे मुक्ती आहे. म्हणूनच भगवान विष्णू मोहिनी रूप धारण करून आपल्या भक्तांना मोहातून मुक्त करतात. आपल्या आयुष्यात मोह अनेक रूपाने येतो. पैशाचा मोह, नात्याचा मोह, अहंकार आणि अपेक्षा. आपण त्यात इतके अडकतो की खऱ्या आनंदाचा मार्गच विसरतो. मोहिनी एकादशी आपल्याला हाच धडा शिकवते. मोहात अडकू नका, तर त्यावर विजय मिळवा. शास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने अनेक जन्माची पापं नष्ट होतात, मन शांत आणि शुद्ध होतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. फक्त शरीराचा उपवास नाही, तर मनाचा देखील उपवास करावा, वाईट विचारापासून, नकारात्मक भावनापासून. मोहिनी एकादशी आपल्याला शिकवते स्वतःकडे पाहायला, स्वतःला बदलवायला आणि ईश्वराशी जोडायला. जेव्हा आपण श्रद्धेने भगवान विष्णूचं नामस्मरण करतो, तेव्हा मनातील गोंधळ शांत होतो, आत्मा स्थिर होतो आणि जीवनाला नवा अर्थ मिळतो. म्हणूनच मोहिनी एकादशी ही फक्त एक सण नाही, ती आहे मोहातून मुक्त होण्याचा मार्ग, भक्तीचा दीप लावण्याची वेळ आणि स्वतःच्या अंतर्मनाला जागवण्याची संधी. आपण आता जाणून घेणार आहोत मोहिनी एकादशीच्या मागची पौराणिक कथा. या कथा आहेत पापाच्यातून मुक्तीची, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आणि एका भटकलेल्या जीवनाच्या परिवर्तनाची. चला आता आपण या कथेत प्रवेश करूया. सरस्वती नदीच्या पवित्र काठी एक सुंदर, समृद्ध आणि शांत नगरी वसली होती, भद्रावती. तेथील रस्ते स्वच्छ, मंदिरे भक्तीने गजबजलेली आणि लोक धर्मपरायण करत. त्या नगरीवर राज करत होता पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा द्युतिमान. आणि त्याच नगरीत राहत होता एक श्रीमंत पण अत्यंत साधा वैश्य धनपाल. धनपाल हा केवळ श्रीमंत नव्हता, तर तो दानशूर होता, धर्मप्रिय आणि भगवान विष्णूचा अखंड भक्त. त्याच्या घरात नेहमी दान, जप, पूजा आणि सत्संग होत असे. धनपालाला 5 पुत्र होते. 4 पुत्र वडिलांच्या मार्गावर चालणारे, सत्कर्मी आणि सुसंस्कृत. पण 5वा पुत्र दृष्टबुद्धी नावाप्रमाणेच त्याची वृत्ती. चुकीची संगत, दारूचं व्यसन, जुगार, चोरी आणि फसवणूक.
त्याला ना धर्माची जाणीव ना कुटुंबाची कदर. तो दिवसेंदिवस अधर्माच्या खोल गर्तेत जात होता. घरच्यांनी खूप समजावलं, प्रेमानेही रागानेही, पण ज्याच्या मनावर मोहाचं सावट असतं त्याला सत्य दिसत नाही. एक दिवस धनपालाचं मन तुटलं. त्याने कठोर निर्णय घेतला, आजपासून तू आमचा नाहीस. त्या एका वाक्याने दृष्टबुद्धीचं आयुष्य बदललं. तो घराबाहेर पडला, एकटा अनाथासारखा. दिवस गेले, पैसे संपले, मित्र सोडून गेले. भूक, तहान आणि एकटेपणा यांनी त्याला वेढलं. तो जंगलात भटकू लागला. ना अन्न, ना पाणी, ना आश्रय. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अहंकार नव्हता, पश्चाताप होता. एक दिवस भटकता भटकता तो एका शांत पवित्र आश्रमात पोचला. तेथे बसले होते तेजस्वी, शांत आणि ज्ञानी महर्षी कौंडिन्य. धृतबुद्धी त्याच्याकडे गेला आणि त्याच्या चरणी कोसळला. गुरुदेव, मी पापी आहे. माझं आयुष्य व्यर्थ गेलं. मला वाचवा, मला मार्ग दाखवा. महर्षींनी डोळे उघडले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले, पुत्र, पश्चाताप हा पहिला टप्पा आहे. जर तू खरंच बदलू इच्छितोस तर एक उपाय आहे. वैशाख शुद्ध एकादशीला मोहिनी एकादशीचं व्रत कर. भगवान विष्णूचं नामस्मरण कर. मन शुद्ध ठेव. तुझं जीवन नक्की बदलेल. दृष्टबुद्धीनं ठरवलं, आता मी बदलणार. त्याने पूर्ण श्रद्धेने व्रत केलं, उपवास केला, जप केला, भगवान विष्णूची पूजा केली. दिवस गेले, पण त्याच्या मनात एक नवी शांतता निर्माण झाली. वाईट विचार कमी झाले, मन स्थिर झालं, आत्मा हलका वाटू लागला. मोहिनी एकादशीच्या प्रभावाने त्याची सर्व पापं नष्ट झाली. त्याची बुद्धी शुद्ध झाली आणि त्याला खऱ्या भक्तीचा मार्ग सापडला. आणि शेवटी त्या पापी जीवाला देखील वैकुंठाची प्राप्ती झाली. ही कथा आपल्याला सांगते, कितीही मोठं पाप असो, परिवर्तन शक्य आहे. एक खरी श्रद्धा, एक प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वरावर विश्वास, हे सगळं आयुष्य बदलू शकतं. ही कथा इथेच संपत नाही, कारण आता आपण जाणार आहोत एका अशा घटनेकडं ज्याने संपूर्ण सृष्टीचा इतिहास बदलला. एक वेळ अशी आली जेव्हा देव आणि दानव दोघेही दुर्बल झाले होते. अमरत्व मिळवण्यासाठी आणि शक्ती परत मिळवण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन क्षीरसागराचं मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंदार पर्वत बनला मंथनाची राठी आणि वासुकी नाग बनला दूर. देव एका बाजूला, दानव दुसऱ्या बाजूला, आणि सुरू झालं समुद्र मंथन. या मंथनातून अनेक दिव्यरत्न बाहेर आली, पण सर्वात मौल्यवान होतं अमृत, जे पिणाऱ्याला अमृतत्व प्राप्त होतं. अमृत पाहताच दानवांच्या डोळ्यात लोभ चमकला. आम्हालाच अमृत हवं. देव आणि दानवांमध्ये वाद, संघर्ष आणि युद्धाची स्थिती निर्माण झाली. संपूर्ण सृष्टी धोक्यात आली. तेव्हा भगवान विष्णूने एक अद्भुत लीला केली. त्यांनी धारण केलं एक अप्रतिम, मोहक, दिव्य स्त्री रूप, मोहिनी. इतकं सुंदर रूप की दानवसुद्धा तिच्या सौंदर्याने स्तब्ध झाले. त्यांचा अहंकार, त्यांचा राग सगळं विसरून गेले. मोहिनीनं हळूच हसत म्हटलं, मी तुमच्यात वाद नको, मीच अमृत वाटते. दानव तिच्या मोहात इतके अडकले होते की त्यांचाही विचारही केला नाही. ते तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू लागले. मोहिनीनं अमृताचा कलश घेतला आणि चतुराईने शांतपणे फक्त देवाच्या ओळीत जाऊन सर्व अमृत त्यांनाच पाजलं. दानव मात्र तिच्याकडे बघण्यातच मग्न होते. आणि अशा प्रकारे देवांना अमृतत्व मिळालं. अधर्माचा पराभव झाला, धर्माचा विजय झाला. भगवान विष्णूने पुन्हा एकदा सिद्ध केलं, शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते. ज्या दिवशी भगवान विष्णूने मोहिनी हे रूप धारण केलं, ती पवित्र तिथी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली. ही कथा आपल्याला शिकवते, मोह कितीही आकर्षक असला तरी तो भ्रम असतो आणि सत्य नेहमीच बुद्धी आणि भक्तीत असतं. जो मोहावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. मोहिनी एकादशीचं व्रत हे फक्त नियम पाळणं नाही, तर ती आहे मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी. चला आपण जाणून घेऊया हे व्रत कसं करावं. या दिवशी पहाटे लवकर उठावं. सूर्योदयापूर्वीचे वातावरण शांत, प्रसन्न आणि ऊर्जेनं भरलेलं असतं. हीच वेळ असते ईश्वराशी जोडण्याची. उठल्यानंतर स्नान करून शरीर शुद्ध करावं.
स्वच्छ, शक्यतो पांढरी किंवा पिवळी वस्त्र परिधान करावीत, कारण बाह्यशुद्धीबरोबरच अंतर्मनाची शुद्धी देखील तितकीच महत्त्वाची आहे. यानंतर भगवान विष्णूंची श्रद्धेनं पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करावे, फुले वाहावीत, दीप प्रज्वलित करावे आणि मनापासून प्रार्थना करावी. हे विष्णुदेव, माझ्या मनातील सर्व मोह दूर करा आणि मला सत्याचा मार्ग दाखवा. या दिवशी उपवास ठेवावा, पण उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नाही, तो आहे वाईट विचारांचा त्याग. नकारात्मकतेपासून दूर राहणं. फळाहार, दूध किंवा साधं अन्न घेऊन आपलं शरीराला हलकं ठेवतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरण केलं जातं. भजन, कीर्तन, नामस्मरण या सगळ्यांमध्ये मन पूर्णपणे हरवून जातं आणि आत्मा ईश्वराशी एकरूप होतो. या सगळ्या विधीपेक्षा एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे श्रद्धा. जर व्रत फक्त नियम म्हणून केलं तर त्याचा खरा अर्थ आणि लाभ मिळत नाही, पण जर ते मनापासून केलं तर पाप नष्ट होतात, मन शांत होतं आणि जीवनात नवा प्रकाश येतो. शेवटी मनात फक्त एकच भावना असावी, हे प्रभू, माझ्या जीवनातील सर्व मोह दूर करा आणि मला तुमच्या भक्तीच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. मोहिनी एकादशीच्या या पवित्र दिवशी मंत्रजपाचं विशेष महत्त्व आहे. मंत्र हे फक्त शब्द नसतात, ते असतात ऊर्जा, स्पंदन आणि ईश्वराशी जोडणारा अदृश्य धागा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र भगवान विष्णूचा अत्यंत प्रभावी आणि पवित्र मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने मन स्थिर होतं, विचार शांत होतात आणि अंतर्मन शुद्ध होतं. हा मंत्र हळूहळू श्वासासोबत जपावा. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगनं. या मंत्रात भगवान विष्णूच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन केले आहे. शांत स्वभाव, अनंत शक्ती आणि संपूर्ण सृष्टीचा आधार असा भगवान विष्णू. मंत्र जपत असताना शांत जागी बसा, डोळे मिटा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूचं स्मरण करा. मंत्र जप केल्याने मनातील ताण कमी होतो, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मा शांत आणि प्रसन्न होतो. मंत्र जप म्हणजे आत्म्याचा आवाज जो थेट ईश्वरापर्यंत पोचतो. जेव्हा आपण मनापासून मंत्र जपतो तेव्हा बाहेरची दुनिया शांत होते आणि आतून एक वेगळी शांती अनुभवायला मिळते. आता आपण ऐकणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण श्लोक, जो एकादशीच्या व्रताचं खऱ्या अर्थाने महत्त्व सांगतो. एकादशी व्रतम पुण्यम सर्व पाप प्रणाशिनम श्रद्धाय यः करोति नरः स याति विष्णुलोकम. या श्लोकाचा साधा आणि सुंदर अर्थ असा आहे, जो मनुष्य श्रद्धेने एकादशीचं व्रत करतो त्याची सर्व पापं नष्ट होतात आणि शेवटी तो विष्णू लोकाला म्हणजेच मोक्षाला प्राप्त होतो. इथे पाप म्हणजे फक्त चुकीचं कृत्य नाही, तर मनातील वाईट विचार, अहंकार आणि लोभ देखील. आणि विष्णू लोक म्हणजे फक्त एक स्थान नाही, तर ती आहे आत्म्याची शांती आणि समाधानाची अवस्था. हा श्लोक आपल्याला शिकवतो, व्रत करताना फक्त शरीराने नाही तर मनाने आणि आत्म्याने जोडणं महत्त्वाचं आहे. श्रद्धा असेल तर साधं व्रतही मोक्षाचा मार्ग बनू शकतं. आता आपण अनुभवणार आहोत भक्तीच्या सुराने भरलेला एक सुंदर असा अभंग. हा अभंग मनाला शांत करतो, भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. माझे मन हरिपासी धावे, मोह सारे दूर जावे, विष्णू नामी जीव रंगे, भक्तिभावे जीवन जागे. मोहिनीच्या रूपामागे लपले सत्य गाढ आहे, जे ओळखतील तोच खरा, भक्ती मार्गे पुढे जाई. हा या अभंगात एक साधा पण अत्यंत गहन संदेश आहे. मन नेहमी भगवानाकडे धाव घेत असेल तर मोह आपोआप दूर होतात. विष्णू नामात रंगलेला जीव खऱ्या अर्थाने जागा होतो. मोहिनीचं रूप फक्त बाह्य सौंदर्य नाही, तर ती एक परीक्षा आहे. जो त्या मोहाच्या पलीकडे जाऊन सत्य ओळखतो तोच खरा भक्त बनतो. अभंग गाणं म्हणजे फक्त शब्द गाणं नाही, तो आहे मनातून उमटलेला भाव. तो आहे ईश्वराशी संवाद.
जेव्हा आपण या अभंगात हरवतो तेव्हा मन शांत होतं, आत्मा प्रसन्न होतो आणि जीवनाला एक नवा अर्थ मिळतो. आता या पवित्र प्रवासाच्या शेवटाकडे जाताना एक छोटीशी पण मनाला स्पर्श करणारी कविता. ही कविता आपल्या आयुष्यातील मोह आणि सत्य याचं नातं सांगते. मोहाच्या या जाळ्यात अडकला जीव सारा, विसरला तो मार्ग खरा. भ्रमाच्या या सावलींमध्ये हरवला अंतरीचा दीप जरा. आलेली मोहिनी रूप घेऊन दाखविला सत्याचा दीप. अंधाराच्या त्या वाटेवरती लावला प्रकाशाचा एक किरण दीर्घ. विष्णू नावात आहे शक्ती, तीच जीवनाचे खरे रूप. नामस्मरणात हरवून जावे, तेथेच सापडे आत्मस्वरूप. मोह मायेच्या पलीकडे जाऊन शांततेचा स्पर्श घ्यावा. भक्तीच्या त्या निर्मळ वाटेवर जीवनाचा अर्थ सापडावा. ही कविता आपल्याला सांगते, मोहात अडकणं सहज आहे, पण त्यातून बाहेर पडणं हाच खरा विजय आहे. भगवान विष्णूचं नाम आपल्याला त्या मार्गावर नेणारं दीप आहे आणि भक्ती हीच खरी मुक्ती आहे. आता आपण या संपूर्ण कथामागचा खरा आणि खूळ अर्थ समजावून घेऊया. मोहिनी हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर रूप उभं राहतं. पण मोहिनी म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नाही, ती आहे आपल्या मनातील मोह. हा मोह अनेक रूपाने आपल्या आयुष्यात येतो. पैसा जो कधीच पूर्ण वाटत नाही, अहंकार जो आपल्याला सत्यापासून दूर नेतो, नाती ज्यात आपण स्वतःलाच हरवून बसतो. आपण या सगळ्यांमध्ये इतके अडकतो की आपलं खरं अस्तित्व विसरतो. मोह हळूहळू आपल्याला बांधत जातो. आपल्याला वाटतं की हेच खरं सुख आहे, पण वास्तवात तो फक्त एक भ्रम असतो. मोहिनी एकादशी आपल्याला सुंदर संदेश देते. मोहातून बाहेर या, सत्याकडे वळा आणि स्वतःला ओळखा. भगवान विष्णू आपल्या भक्तांना सांगतात, जगात राहा पण त्यात अडकू नका. जेव्हा आपण मोहाच्या पलीकडे जातो तेव्हा मन शांत होतं, आत्मा मुक्त होतो आणि जीवनाला खरा अर्थ मिळतो. मोहिनी एकादशी आपल्याला शिकवते, मोहावर विजय मिळवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वतःला जिंकणं आणि ईश्वराशी एकरूप होणं. या पवित्र प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मोहिनी एकादशी ही फक्त एक व्रत नाही, ती आहे स्वतःला नव्याने घडवण्याची संधी, मनातील नकारात्मकता दूर करण्याची संधी आणि ईश्वराशी नातं घट्ट करण्याची संधी. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या मोहात अडकलेलो आहोत, पण जर आपण ठरवलं तर त्या मोहातून बाहेर पडणं शक्य आहे आणि भक्तीच्या मार्गावर चालणंही शक्य आहे. भगवान विष्णूचं नाव हीच आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने आधार आहे. त्या नावातच शांती आहे, त्या नावातच शक्ती आहे आणि त्या नावातच मुक्ती आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण कथा प्रवास ऐकण्यासाठी भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. निरोप घेण्याअगोदर एक छोटासा अभंग पुन्हा एकदा. मोह जाळे तोड रे जीव, हरिनाम घेता होई शिव. विष्णू चरणी ठेव विश्वास, तरीच मिळे खरा प्रकाश. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, इथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.